हा? काय म्हणतो वरदचा बर्थडे ना, काय प्लॅन करायचा? जाऊ ना कुठेतरी पार्टी करू प्यायचं वगैरे. अरे ते तर आपण नेहमी करतो, यावेळी काहीतरी वेगळं करू. इकडे नुसतं ट्रेकला जाऊ ना, ट्रेकिंग पण होईल, एन्जॉय पण होईल, काहीतरी वेगळं सेलिब्रेशन होईल बर्थडे. ठीक आहे काय विषय? ये. काय म्हणले मग मित्र? काही नाही मजेत आहे. काहीच नाही. हा, तुला माहिती ना तो माझा कॉलेजचा बेस्ट फ्रेंड तुषार, हा, त्याचा परवा बर्थडे. बर. सो आमचं एक दिवस कुठेतरी मस्त पार्टी करायला जायचं चाललंय. वा वा, मस्त मस्त. आम्ही एक दिवस जंगल ट्रेकला जाऊ. काय? नाही नाही नाही, जंगलला ट्रेक म्हणशील ना तर अजिबात मी तुला जायची परवानगी देणार नाही. अजिबात नाही जायचं. दुसरी काही ठिकाणं नाहीत का रे? अगं ते आहेत ना सगळे सोबत, फक्त सकाळी जाऊन रात्री परत येणार आहे. नाही बाळा, जंगल ट्रेकला म्हणशील तर मी अजिबात तुला परवानगी देणार नाही. तुझ्या भावाचं काय झालंय तू विसरलास का? हा, म्हणून ना ते जंगल ट्रेक म्हणलं ना की मला खूप भीती वाटते रे. तू दुसरीकडे कुठेही जा मित्रांसोबत, पण जंगलात नाही जायचं बाळा. त्याचं झालं म्हणून माझं पण होणार आहे का तसं आई? मी परवानगी देणार नाही म्हणजे नाही, नाही जायचं. तुम्ही दुसरीकडे जा. अरे ते असणार आहे ना माझ्यासोबत आई. नाही, माझी परमिशन मिळणार नाही तुला. बघ, दार वाजले, कोण आले बघ. काय चाललंय दोघांचे? बाहेरपर्यंत आवाज येत होता. बघा ना, आता परत जंगल ट्रेकिंगला जायचा हट्ट करतोय हा. पण काय प्रॉब्लेम आहे आई? सगळे आहेत ना मित्र सोबत. नाही नाही, अजिबात नाही जायचं. सांगा, तुम्हीच सांगा जरा. नाही नाही, हे चुका करायचे नाही. एक दिवस जाऊ दे ना बाबा, सकाळी जाऊन रात्री परत येणार आहे आम्ही. नाही, अजिबात नाही. एक दिवस असू दे, 10 दिवस असू दे किंवा 1 तास असू दे, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आपल्याला आधीचे अनुभव आहेत ना रे बाळा. पण काही होणार नाही, आम्ही चौघही सोबत आहे. तुम्ही ओळखता ना सगळ्यांना. आई जे सांगते ते ऐकायचे. मॉलमध्ये जा ना तर हॉटेलमध्ये जा. नेहमी तिकडेच जातो ना आम्ही. हे बघ बाळा, आपल्याला कसलीच रिस्क घ्यायची नाही. तुम्ही मला का बंधनात ठेवताय सारखं? ऐक ना बाळा. अनिरुद्ध बाहेर ये. जाऊ दे ना एक दिवस, त्यांना सोड ना. नाही नाही नाही, आता तुम्ही त्याची बाजू अजिबात घेऊ नका. आपल्याला अनुभव आहे की नाही एकदा कसं झालेलं आहे आपल्या बाबतीत. मग कशाला आपण त्याला परत त्याच वाटेवर जाऊ द्यायचं? अगं सगळ्या दिवस सारखं नसतं. जाऊ दे एक दिवस त्याला. नाही नाही नाही, आता तुम्ही त्याची अजिबात बाजू घेऊ नका. आजकालचे मुलं ऐकत नाही. जाऊ द्या ना एक दिवस. नाही, मुलांना समजून सांगायचं काम आपलंय. आपल्याला असा अनुभव आलाय ना, आपण त्याला अजिबात जाऊ द्यायचं नाही. आणि तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. चला, तुम्ही आवरून घ्या, फ्रेश व्हा, मी जेवायची तयारी करते. हॅलो. अरे हो, निघालो, चालू 2 मिनिटात. हो, आलायस का खाली तू? ओके, आलो. आई बाबा येतो. सावकाश जा हो. आणि दुपारी एक फोन कर मला. हो. चला निघतो मी ऑफिस. हा हा, आणि सावकाश जावा. हो, हो. आणि जमलं तर अनिरुद्धला एक फोन करा. बरं बरं, चालेल. तुम्हाला माहितीये माझा भाऊ केतन पण इकडे आला होता. ह्या जंगलामध्ये आलेली लोक परत जात नाही असं म्हणतात. मला केतननी सांगितले होते एकदा. त्यांनी जे मला सांगितलं होतं ना, त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. आम्ही अक्षयची बर्थडे पार्टी प्लॅन करत होतो, त्यामुळे त्याला सरप्राईज देण्यासाठी आम्ही 8-10 जण या जंगलात पार्टी करायला येणार होतो. आम्ही सगळे खूप एक्साइटेड होतो. अक्षयची बर्थडे पार्टी, त्यात सगळे खूप दिवसानंतर एकत्र भेटणार, सगळे आनंदात होतो. दुसऱ्या दिवशीच आम्ही दुपारी 2 वाजता या जंगलाकडे यायचं ठरवलं. बाकीच्या मित्रांना पण फोन केले, त्या लोकांना सरप्राईजचा प्लॅन सांगितला आणि दुसऱ्या दिवशीच दुपारी 2 वाजता आपण त्या साईडला जायला निघायचं असं आमचं सगळ्यांचं ठरलं. सगळेजण खूप एक्साइटेड होतो. प्रसाद, अक्षय, गोपाळ, प्रणित, संतोष, जय, करिश्मा सगळेजण यायला रेडी होते.
खूप दिवसानंतर एकत्र सगळे कुठेतरी ट्रेकिंगला जाणार, पार्टीला जाणार, 2-3 दिवस मस्त जंगलात फिरणार, यामुळे सर्व आनंदात होते. मग गोपाळने आदित्य आणि प्रमोदला फोन लावला, करिश्माने गिरिजाला फोन लावला आणि अक्षयने अभिला फोन लावून सर्व प्लॅन सांगितला. जे फ्रेंड्स नव्हते त्या फ्रेंड्सलाही फोन करून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता गिरिजाचे बाबा. त्यांना काय सांगायचं, त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं आणि गिरिजाला पार्टीला आणायचं, याच्यावर त्यांचं डिस्कशन सुरू झालं. गिरिजालाही पार्टीला यायचंच होतं, पण बाबांना कसं कन्व्हिन्स करायचं आणि पार्टीला जायचं याच्यावरती विचार करत होती. मग करिश्माने एक आयडिया सांगितली की तू बाबांना घरी असं सांग की करिश्माच्या घरी आम्ही प्रोजेक्टच्या कामासाठी 4-5 मैत्रिणींचा ग्रुप जाणार आहोत. 2 दिवसात प्रोजेक्टचं काम झालं की मी घरी येतेच. या आयडियामुळे गिरिजाचं यायचं कन्फर्म झालं. सगळेजण खूप खुशीत होते, खूप आनंदात होते. आणि मग काय, सगळेजण घरी जाऊन उद्याला जायच्या तयारीला लागले. हे अक्षय, काय रे अभि, काय प्रॉब्लेम झाला? अरे 2-3 दिवस गावाला जायचंय, घरच्यांचा थोडा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? बस ना. काय झालं? काही नाही, आल्यावर डिटेल मध्ये सांगतो तुला. ठीक आहे, चालेल चालेल. ओके. आणि काय लागलं तर फोन कर. हो नक्की नक्की. आणि 2 दिवसांनी आल्यानंतर भेट. आणि ऍडव्हान्स मध्ये तुला हॅपी बर्थडे. थँक्यू. आल्यानंतर भेट. हो भेटेन. गिरिजा, करिश्मा, चला लवकर. किती जुना तलाव असेल रे? खूप खोल आहे. साप असतील याच्यात नक्कीच, हो ना? काय यार, केवढे घाबरतात. थांबा मी बघतो. बघा ना, हवेली. खोल आहे. चला चला बघू आपण आतमध्ये. चलो. अरे बाप, मी आलोच वरती जाऊन. संदीप, काहीतरी गेल्यासारखं वाटतंय रे. वरती जाऊन बघूयात. हो चल. ठीक आहे. काय आहे तिकडे बघ जरा. थांब मी बघतो. बघूयात तिकडे काय आहे ते. अरे काय नाही इथे. चलो. नाहीये ना तिकडे काही. काही नाहीये, चला वरती. बरं, चल वरती. भयानक वाटते रे ही हवेली. हो ना यार. हा तलाव पण बघ ना, खूप वर्षापूर्वीचा वाटतोय. हा एरिया पण खूप डेंजर वाटतोय रे. जाऊ दे, चल आज जाऊया. ए चला रे आत दोघी लवकर, पटकन आत या. हो येतोच आहे, तुम्ही जावा पुढे. अरे क्या बात आहे. ओ यार कडक आहे हे. इथं पार्टी करायला मजा येईल हा. हो ना. करिश्मा, तिकडे बघ ना. काय काय ग? काहीच दिसत नाहीये मला. जाऊ दे, चल आत. हो चल. प्रमोद, हवेली मस्त आहे रे. हो रे. अरे हाय प्रसाद. मग काय म्हणतो? मस्त. कशी वाटली हवेली? मस्त आहे एकदम. हवेली इथे मस्त पार्टी आहे. करायला मजा येईल. कोण कोण आलं? करिश्मा मुली कुठे? येतात वरती. येत आहेत का? करिश्मा ये वरती. हो आले. चला आधी सगळे फ्रेश हो हो आलात टाइमपास करून. टाइमपास नव्हतो रे हाय. करत. हाय. चला आता फ्रेश व्हा. जंगलात हो, जायचं ठीक आहे. आपल्याला. चला ग. चला. प्रमोद, आदित्य, तू आणि मी आपण तयारी करायला थांबूया. फ्रेश होतात वरती ते. आत्ताच आलेत ना. ते झाले की मग आम्ही येतो चालेल पाठी चालेल. मागून. हा
तू गेलास तरी चालेल मग. मी ड्रिंकची तयारी हा करतो चालेल ना. येतो हा. ठीक आहे. यांचं झालं की नाही वरून कुठे गेलेत काय माहिती. ह्या पोरींना आहे ना, चला पाहूया त्यांचं झालं का. निघायचं. पाहूयात त्यांचं झालं काय चल हात नाही दे. ते. चलो गोपाल. गिरिजा अगं, मी करिश्मा ट्रेकिंगसाठी चलो. नवीन शूज पण आणलेत. हो आलो आलो. लगेच निघायचे. हा चलो. ए चला, झालंय ना तुमच्यावरून? नाही अक्षय गेलाय खाली पार्टीची तयारी करायला. नाही आम्ही इथेच थांबणार आहे अक्षयला मदत करायला. तुम्ही नंतर येणार आहे का? दोघं नंतर येतो. चालेल, ठीक आहे. हो, ठीक ओके, आहे. लवकर या. हो, हो. बाय. ए चला, झालंय, आम्ही रेडी आहोत. रेडी आहात का? हो. आणि संदीप वगैरे पण खाली गेलेत ऑलरेडी. आपण पण जाऊया. चलो. ठीक आहे. चालेल ना. चल ग. नाही तुमच्या तुम्ही नाही येत. नाही नाही चलो ना. मी आदित्य अक्षय आणि प्रमोद इथं थांबतो कारण पार्टीची तयारी करावं लागेल ना. इथं कोण नाही पार्टीची तयारी करण्यासाठी. तुम्ही जाऊन या. मी ओके थांबतो. ठीक हा, आहे. चला आम्ही जाऊन काळजी येतो. घ्या. पुढे कुठे रस्ता असेल असं वाटत नाहीये मला. तुम्ही दोघे तिकडे बघा, आम्ही इकडे बघू. हो ठीक हो आहे. चालेल, आम्ही इकडे शोधतो. ऐक ना संतोष, तू त्यांच्या सोबत जा. हो हो ठीक आहे. चला ना पटकन. चल तिकडे रस्ता आहे का बघूयात. पाहूया ना. अरे इथे कोणीतरी बसलंय. काका, हवेलीच्या जंगलाचा रस्ता कुठे? हम्म. हवेलीत काही प्रॉब्लेम नाहीये ना? रस्ता चांगला आहे ना? तिकडे अरे काही हा काहीच का प्रॉब्लेम नाही वगैरे बोलत? नाहीये ना? चला तिकडे जाऊन बघू. हा काहीच बोलत नाही. काहीच बोलत नाहीये. याला काही विचारलं तरी हा फक्त बोटच दाखवतोय. मठ्ठच आहे तो. हे जय आणि संतोष कुठे गेले रे? कुठे काय गेले? माहिती कुठे आहेत? ह्यांना कुठे शोधायचं आता? संदीप अरे आले आले. ते आले. ते बघ, ते आलेत. तिकडे काही नाहीये. बरं झालं आलात तुम्ही. सापडला का रस्ता? अरे एक माणूस भेटलेला तिथे. हम्म. तो म्हटला जंगलाचा रोड ह्या साईडला आहे, आपल्याला इकडूनच जावं लागेल. ठीक आहे, चला मग. कुठं चला. दिसत नाहीये. चला. चला इकडे. चला. अरे यार अजून आहे ना किती चालायचं आहे ना काय माहित. यार मोबाईलला पण नेटवर्क नाहीये. ए आता थकलोय आम्ही, जरा बसूया का आपण कुठेतरी? हो ठीक आहे बसूया. हिला तर थोडं चाललं की लगेच थकवा येतो हिला. बस तू राहा तिथे. मग उभा. इथे बसूयात. हिला थोडं सुद्धा चालायला नको. ए काटे असतील हा, सांभाळून. हा? काय झालं? ओके चल. अरे वा, बसायला मिळालं एकदाच ना, अति उत्तम. अरे बस ना तिथेच. काय तू बरं, पुढचं काय करायचं आता? पुढे काही नाही, आजची रात्र काढूया हवेलीत. अच्छा मग उद्याचं भाऊ सकाळी उठून काय होतं ते. चालेल, तसंच करूया. चालेल. नाही नाही, नको. कारण की मला इकडे थोडीशी भीती वाटतीये. इट्स नॉट काही सेफ. नाही होत ग. सेफ नाहीये हे. काही नाही, हवेलीत गेल्यावर ना सगळं सेफ होईल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आतमध्ये गेल्या ना मग सगळं हो रे, टेन्शन जाईल. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण अजून किती वेळ इथे थांबायचं? ते पाहूया नंतर. चला आपण चालत चालत जाऊ पुढे. चला. ठीक आहे, काढूया आजची रात्र हवेलीमध्ये. चला जाऊयात का आपण? नाहीतर खूप अंधार होईल. हो चला. ए थांबा ना जरा. हवेलीत जाऊन रेस्ट करूया. हो हो इथून चालतंय. ठीक आहे. चला चला निघूया.
कोणी सापडलं का? नाही ना. आदित्य कुठे आहे? अरे काय माहिती यार, तुझ्या सोबतच होता ना तो तर. नाही. हे काय चाललंय? एक सापडतोय, एक गायब होतोय. अरे काय चाललंय यार हे? मॅडम काय? त्यांना विचारू. हवेलीकडे जाण्याचा रस्ता माहिती का तुम्हाला? इकडून डावीकडे जावा. बर हो ठीक आहे, चला. ठीक आहे, चला. बघू. कुठे होतास तू आणि बाकीचे कुठे आहेत? अक्षय किंवा प्रसाद दिसला का तुला? नाही, तिकडे बघू चल. ठीक आहे चल. दादा इथून हवेलीकडे जायचा रस्ता कुठे आहे? तुम्ही इथून सरळ जावा. हा डाव्या बाजूला वळाले ना, तिथून सरळ ओके. जावा. तिथे समोरच दिसेल तुम्हाला. हा ठीक आहे, चल. कुठं शोधायचं रे यांना? हवेलीचा रस्ता पण सापडत नाही. जंगल किती भयानक आहे रे हे. हवेलीचा रस्ता इकडेच आहे ना? नुसती पक्षी, कावळे, चिमण्या. नाहीतर काय. मला असं वाटतं आपण परत इथेच आलोय. अरे इथं आपण आलतो का रे? हा ना, म्हणजे पण ह्याच रोडने गेलो. फिरून फिरून आपण अच्छा. तिथंच येतोय. नक्की काय होतंय? आपण फिरून फिरून इथे चला आपण दुसऱ्या मार्गाने इकडून जाऊया. आता मार्ग चेंज करू. चला, हवेली इकडून तरी सापडेल का? कारण 17 वेळा आपण चल इकडून इकडून जाऊ. चला इकडे चला. चल. हा काय झालं रे? काय नाही, चला. चला चला. ए चल. अरे चल. हा अरे चल पटपट. काय टाइमपास लावलाय? हा चल. अरे चल बाबा पटापट. हो रे चल. इकडं असेल रस्ता. मलाही तेच वाटतं. अरे प्रमोद चल लवकर. अरे प्रमोद दिसत नाहीये. काय? असा कुठे गेला हा? हा कुठे गेला? अरे काय माहित. चला आपण हवेलीकडे जाऊया. तो येईल तिकडे. इथे थांबण्यात काही पॉइंट नाही. काय करायचं आता? बघूया का परत जाऊन? नाही नाही नको, आपण हवेलीकडेच जाऊया. नाही, थोडस आपण पुढे जाऊन बघू. चला. चल. प्रमोद. शोधूया त्यांना. चल, शोधायचं का? चल. एक काम करू, थोडा वेळ मी इथेच थांबतो. ठीक आहे चालेल. थोडा वेळ वाट बघूया. येतील नक्की. हा. मी सगळीकडे पाहिलं पण नाही कोण भेटलं. चालेल ना, बघूया आपण थोडा वेळ थांबू. हे तो कोण आहे? हे चल पटकन इथून जाऊयात. चल. कुठे होता तुम्ही दोघं? आम्ही इथेच होतो. तुम्ही कुठे होतात? अरे आम्ही रस्ता चुकलो होतो. तुम्ही दोघं कुठे होता? अरे आम्ही इथेच वाट बघत होतो. बर पार्टीचं काय नियोजन? हा, मजा करू. खूप धिंगाणा घालू आपण. टेरेस वरती पार्टी करू. चालेल ना? चालतंय ना, चालतंय. हो चालेल. चालतंय तिथे पण काय प्रॉब्लेम नाही. ओके चालेल. हा, निघायचं का इथून? चालतंय. लाकडं पण गोळा करूया कॅम्प फायर साठी. हा? अक्षय काय झालं? कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? काय रे? काय झालं? कोणतरी होतं यार इथे. खरं? तुला आवाज आला? भात झाला असं नाही तर. भात झाला असं नाही तर जंगल आहे. नाही काही होऊ शकतं. भात झाला असं. कोणी नाही अरे तिकडं. कोण नाही. चला, मला पण तेच झालं एकदा. हा? हरलोय, घाबरलो तो. चला चला हवेलीकडे जाऊया.
चल की पटपट पुढं. अरे हा तर तोच माणूस आहे ना जो आपल्या तिथे भेटला होता. अरे हो यार, तोच आहे. कोण रे? हे कसं काय? जाऊ दे, असेल कोणतरी जंगलातलं. इथे काहीतरी आहे गडबड नक्की. कोण होता यार तो माणूस? जाऊ दे, पळ चल पटकन. कुठं गेले यार सगळे? संतोष, गिरिजा. करिश्मा आणि संतोष कुठे गेले रे? अरे किती शोधायचं यांना यार. कुठे शोधायचं यार यांना? कुठे आहेत हे? सापडतील रे ते, बघूया आपण पुढे. अजून किती चालत राहायचं यार आपण? चला रे, असं? भेटतील. बघू तरी पुढे. भेटतील, चला. चला. आ! चल जय. जय 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 कुठे गेला असं रे हा? जय जय जय. जय. ओ शिट, गायब झालेला दिसतोय. कुठे गेला असेल? हे चला इथून. जय. ए, चल 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 हे, चल लवकर. ए संतोष! अरे यार, इथे खूप हॉन्टेड घटना घडतात. उगाच चालू यार आपण इथे. अरे यार, टेन्शन नको घेऊ. आपण घाबरलो ना, सगळे घाबरतील. नाही यार, तुला काय सांगू. एक काम करू, पहिले त्या दोघींना शोधूया. चल. हो चल. अक्षय, जय. करिश्मा. आ! आ! प्रसाद, प्रमोद. हा, हा. संदीप, जय, करिश्मा, कुठे गेले यार सगळे? संतोष, गिरिजा. गोपाळ, संतोष. कोणच दिसत नाहीये. चल चल चल.
गोपाल, संदीप, कुठे गेले सगळे यार? आई गं. जय जय जय. तुम्हाला इथून कोणी जाताना दिसलंय का? नाही. मी माझ्या मित्रांना शोधतोय. कोण होते ते? लाल कलरचा शर्ट घातलेला होता, हायटेड होता असा. नाही दिसलं कोणी. अरे यार, कुठे गेली असेल ही आता? जय, संदीप, जय, करिश्मा, कुठे गेले यार सगळे? प्रमोद, प्रसाद, किती किलोमीटर झालं पळतोय? रोड काय संपत नाहीये. फिरून फिरून तिथेच काय येतोय मी. आमचे 2-4 लोक होते मित्र. तुम्ही यांना बघितलं का? नाही हो. हो का? इथं आलेली लोक परत जात नाहीत. अरे वा, तुम्ही असं एवढं सहज कसं काय म्हणताय? अहो, किती वर्ष झाले आम्ही इथे राहतोय. खूप वर्ष झाले इथे राहतोय आम्ही. माहिती इथलं सगळं आम्हाला. अशा घटना घडतच राहतात इथे. ओ गॉड. लोक येतात जातात, सवय झाली आता आम्हाला या गोष्टीची. अरे बापरे. बघा एकदा सगळीकडे शोधून कुठे दिसतायत का? हो, चालेल, बघ तुम्ही. हो, तुम्ही तरी इथून जावा लवकर. शोधा एकदा, त्यांना बघा, नाहीतर तुम्ही पण जाल. कोण रे? इथं काही खरं वाटत नाही. अरे बाप. हा, काय करते तुम्ही दोघे इथे? अरे अक्षय, कोण आहेत तुम्ही दोघं? नाव काय तुमचं?
जय, गिरिजा, अरे कुठे गेले तुम्ही? तुषार, काय घाबरत आहे? चला इकडे जाऊ. काय बाई, या मुलाचा अजून फोन पण आला नाही. मीच लावून बघते आता. अरे बापरे, याचा फोन स्विच ऑफ लागतोय. काय करावं आता, काय कळत नाही. भारी आहे ना जंगल? हो रे, मस्त आहे जंगल. आता कुठे इकडे ग्राउंड दिसतंय हा, इकडे थांबू आणि केक पण कट करून देऊ. हा, बाळांनो, इथे कशा तर म्हटलं जंगलामध्ये निघायचं, लवकर जीव वाचवा आपला. जंगल चांगलं नाहीये, चांगलं नाही ते. तरी वेडा माणूस दिसतोय. चल. अरे बोल नको, इथे बोलायला परवानगी नाहीये. बोलला ना, केलं केलं, बोल नका. अरे ऐक ना माझं, इथं बोलायला परवानगी नाहीये. नाही. अरे बोल नको. कोण आहे? पंपट. शुभम, बघायला यार. ठीक आहे. हॅलो, हा बोला. तुम्ही सांगितलेल्या ऍड्रेसवर पोहोचलोय. तुम्हाला भेटायला कुठे येऊ? तुम्ही तिथेच थांबा, मी येते. हे घ्या पैसे आणि 2-3 दिवस इथे फिरकू नका. बर, आणि कोणाला सांगू नका की मी इथे आलोय. मला माझ्या नाही, मित्रांना सरप्राईज ठीक द्यायचंय. आहे. तुम्हाला दाखवते कुठे थांबायचंय ते. ओके, चला. इथे नक्की कोणी येणार नाही ना? नाही नाही, या बाजूला कोणीच येत नाही. तुम्ही इथे थांबू शकता. 2 दिवस काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. मी 2 दिवसानंतर येते, मग ओके. आल्यावर आपण बघू. थँक्यू. जाते मी. आता जरा यांना चांगलंच सरप्राईज देतो.
आता बाकीच्यांचा पण प्लॅन करतो. सोड सोड अभि सोड. का मारतोय सगळ्यांना? हट, कुठे पळाला? आ! हा पण खलास. हा आ. आता प्रणित. चालले होते पार्टी एन्जॉय करायला. नक्की सरप्राईज द्यायला चालत नाही या हवेलीत? हो, इथे दुसऱ्या कशासाठी येणार आहे मी? काही प्रॉब्लेम नाही ना नक्की? असेल तर नाही, सांगा नाही, मग. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, येते मी. हॅलो. हा हॅलो. या तुम्ही लवकर, आलीये इथे मी. हो येतो. चला दाखवा मला तो कुठे. मी अभिषेक. एकाच कॉलेजमधले आम्ही सर्व मित्र. पण या सगळ्यांनी मला कधीच इज्जत दिली नाही. ग्रुपमध्ये पण कधीच माझं ऐकलं नाही. कायम माझ्या गरिबीवरून माझी चेष्टा केली. सगळे बडे बाप के बेटे. माझ्या बड्डेला कोणी विश पण नाही करत. आणि त्या अक्षयच्या बड्डेला ट्रेकिंगला जंगलात जायला तयार झाले. आकाश आणि काव्याने हा प्लॅन केलाय ना, बघतोच मी आता एकेकाकडे. एकाला पण सोडणार नाही मी यातल्या. एकाला पण सोडणार. ए थांब, पळू नको. आकाश. काव्या थांब. एक काम कर, तू त्या साईडला बघ, मी इकडे बघतो. थोड्या वेळ परत इकडेच येऊ. इथं भेट मला. हो. आणि जास्त लांब जाऊ नकोस.
अनिरुद्ध, अरे किती वेळ झाला गेला. मला बोलला होता इथे येतो म्हणून. अनिरुद्ध, अनिरुद्ध, तुषार. फोन पण लागत नाहीये. शुभम, केतन. अनिरुद्ध, तुषार. अरे मस्करी करू नका रे. बम. काय बाई, सकाळी 7 वाजता गेलेला मुलगा आता एवढे 2 वाजत आले तरी अजून फोन केला नाही मला. नक्की मुलीलाच गेला असेल का? फोन लावून बघ. नॉट रिचेबल. यांना फोन लावते आता मी. हॅलो. हा बोल. ऐका ना, अहो याचा अजून फोन नाही आला मला. पोचला असेल नसेल, मॉलमध्येच आहे की नाही ते पण माहिती नाही. कालची नको थिएटर मध्ये असेल ना, वेळ नसणार ना. तरी सांगितलं ना संध्याकाळी येतो मग येणार तो. काळजी करू नका. बर बर ठीक आहे, बघते वाट मध्ये. बॅग. तुम्ही गेले मित्र.
शोधलं नाही त्यांना तू त्यांना शब्द नाही मिळते मला माहितीये ते कुठे गेले नाही बाबा मला कसं माहिती असणार तुझे मित्र कुठे गेले तू पहिले बोललो होतं ना तुला मला सांगितलं सगळ्यांना मी घुसला का जंगलामध्ये हा तुम्ही घुसला शोध 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 कुठे बघ दिसतील सापडले का हा 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 सापडले हा सापडले का हा बोललो होतो ना नका येऊ म्हणून इथे का आला आता आता सापडणार का एक पण सापडणार नाही आता आता काय करणार आहेस हा काय करणार आहेस? प्लीज सांगा ना माझे मित्र कुठे गेले आम्ही इथून जातो आता परत नाही जंगलात येणार हो मी सांगू अरे पण मी तर वेडा ना वेडा वेडा म्हटलं ना तुम्ही हा? वेडा वेडा समजला ना तुम्ही मला तुमच्या भल्यासाठी सांगत होतो ना मी येऊ नका बोलू नका बोंबलत गेलास तुम्ही कळलं का बोलायचं नसतं बोललं की गायब होतात सगळे गौतम अरे काय मस्करी लावली सगळे गायब झाले कुठे गायब झाले माहिती का रे त्यांना मारला असं तर मला तरी इथून जाऊ द्या मी नाही कोणाला सांगणार कसं शक्य आहे मला प्लीज इथून जाऊ द्या अरे मी त्यांना शोधलंय आज नाही गेले कित्येक वर्ष त्यांना आणि त्याच्यासारख्या लोकांना शोधतोय मी कोणाच सापडत नाही रे मला माहितीये तू केतनचा भाऊ आहेस ना तुम्हाला कसं काय माहिती तुम्ही कसं काय ओळखता केतनला कसं ओळखणार पण काही वर्षापूर्वी केतन आणि अनुश्री जाम मित्र परिवार या जंगलात आले होते कुठं गेले माहिती का तुला कोण आहेस आणि इकडे जंगलात एकटा काय करतोय मी ती एक बुक वाचली होती हे जंगल आणि हवेली खूप वॉन्टेड आहे म्हणे तेच रहस्य शोधायला मी इकडे आलो. पण एकटाच बाकी सोबत कोणी नाही आलं नाही सोबत कोणी नाही मी एकटाच आलोय. 7-8 वर्ष झाले माझा भाऊ म्हणजे ते ट्रिपला आले होते त्यावेळेस ते इकडेच हरवले होते त्यामुळे खूप वर्ष झाले आम्ही काही भेटलो नाही आणि त्यांनाच शोधायला मी इकडे आलोय. आपण एक काम करूया तू पण आमच्या सोबतच थांब तू एकटा फिरण्यापेक्षा आपण मिळून काही सुराग लागतोय का बघूया. हो हो ठीक आहे चालेल मग. माझी गर्लफ्रेंड थांबली तिकडे अनुश्री तिला आपण भेटूया आणि तसंच पुढे जाऊया. चल हो चालेल. पण आहे कुठे ते बघ पुढे पळत चालली आहे अनुश्री. हा कोण आहे आणि तुला कुठे भेटला? अगं हा महेश मला आता जंगलात भेटला. तो त्याच्या भावाला शोधायला आलाय. हे बघा इकडे काहीतरी जुना तलाव आहे. कुठे रे? अगं हे काय इकडे मस्त आहे ना? हो मस्त आहे. चला आज जाऊन तर बघूया. हो चला. त्या डायरी प्रमाणे तर हीच हवेली होती. तिची डायरी मला सापडली होती ना त्यात सगळे रस्ते सगळे सुराग आपल्याला मिळाले असते. पण काय माहिती डायरी गेली कुठे. पण अशी कशी हरवली डायरी. चला आज जाऊन बघूया. हवेलीपर्यंत तरी आलोय. तुम्हाला दोघांना नक्की आठवतोय ना की हाच तो रोड आहे आणि तीच ही हवेली आहे ते? मला तर हीच हवेली दिसत होती पण आता खूपच बदलली ग. ओके मला काहीच कळत नाहीये. आपण ते मॅप मध्ये बघूया ना. चालेल ठीक आहे चालेल. चलो. तू लॅपटॉप ओपन कर आपण मॅप मध्ये बघूयात काय सापडतंय का.
हे बघ, हे ते लोकेशन आहे जे मी पाहिलं होतं. ओके. पण ह्याच्या पुढे कसं जायचं हेच कळत नाहीये. हे बघ, इथून हा एकच रोड आहे. आय थिंक आपण मॅपच्या साह्याने मदत घेऊ शकतो. हो, चलो लेट्स गो. चलो निघूया. या. चला. कोणी तिकडे थांबा. मी आता कोणाला तरी पाहिलं इथून पळताना. इथे? हो, बाहेर आणि आत तर कोणीच नाहीये. मी पाहिलं यार, बिलीव्ह मी गाईज. इथून आतमध्ये गेलेत. आपण प्लीज जाऊयात ना. तुला भास झाला असेल का? नाही, गेलेत ते. चल तुम्ही जाऊन एकदा बघू. ऐका माझं. चल रे. वरती असतील का ते? कुठेच कोणी नाहीये का अनु? इथे असणार आहेत वरते. तुम्ही दोघे इकडे पहा, मी समोर जाऊन पाहते. हो, आम्ही इकडे बघतो. कुठे कोण आहे? तिला कोण दिसलं पळत जाताना? काय माहिती, तिलाच दिसले. बघ तू त्या साईडला. हो, बघतो. कोणीच नाहीये. काहीच कळत नाहीये. मला तर खूप टेन्शन आलंय. तू नको टेन्शन घेऊ, आपण बघू काहीतरी. मागे आता आपण सीसीटीव्ही पण लावलेत. बघूया काय होतंय. तुला वाटतं सीसीटीव्ही वर कोणी दिसेल म्हणून? तेच, आज थोडा वेळ वाट बघूया. हा एरिया पण असा आहे, कुठे दूर-दूर शोधणार कुठेच कोणी आपण? माणूस दिसत नाहीये. सिरियसली? इथे एक माणूस देखील नाहीये. निर्मनुष्य जंगल आहे की काय? सिरियसली? आणि मी तुम्हाला म्हणते कोणतरी मला दिसतंय. तुम्हा दोघांनाही पण माझ्यावर आम्हाला विश्वास दिसत नाहीये, तेच कळत नाहीये. तुला भास होतोय की तुम्ही खरंच कोणी वरतून आहे? जेव्हा खाली आलात तेव्हा पण तुम्हाला येताना कोणीच खाली कोणीच नाही दिसलं नाही. दिसलं. आम्हाला तर कोणीच दिसले नाही. कमाल आहे. ठीक आहे, चलो बघूयात खाली चलो. जाऊन. चला. कुठे गेले असतील हे सर्व? मला वाटतं फिरायला वगैरे एखाद्या वेळेस गेले असतील आणि रस्ता चुकले असतील. असं पण असू शकतं, कारण इथे नेटवर्क पण नाही की आपण एक कॉल करू शकतो. बघ एकदा ट्राय करून. इथेच थोडा वेळ वाट बघूया, नाहीतर आपण पण थोड्या आणि जंगलात शोधायला जाऊया. हो हो. आय थिंक सो. थांब ना जरा. मी पाहिलंय त्याला आता इथून जाताना. तोच तो मुलगा होता. अरे इथे तर कोणीच मुलगा नाही. होता का बहुतेक कोणतरी तिला होता? भास पण होतोय होतो. वाटतं. तुम्ही मला पण ऐका तेच प्लीज, वाटतंय. माझं इथून बहुतेक कोणतरी काहीतरी भास गेलंय. होतोय. आपण प्लीज जाऊन बघूयात प्लीज. काय करावं तेच कळत नाहीये. मित्र गायब झालेत की मेलेत? अनुश्री पण खूप घाबरली यार. समजू शकतो रे मी, पण ठीक आहे, आज जाऊन बघूया. हो, आज जाऊन बघूयात. चल. ते पळाले. कोण? कोण? काय ते झालं? जे मला माहित नाही काय जे होतं ते त्या साईडला पळालंय. प्लीज जाऊन बघा तिकडे. इथे तर कोणीच दिसत नाहीये. कुठे गेले हे? ही असं काय म्हणतीये सारखं? हिला भास होतात का? काय माहिती यार आता. चल इकडे जाऊन बघू. चल बघूया इकडे.
ए महेश, महेश इकडे ये. काय झालं? हे बघ काय सापडलंय. आणि ही डायरी कुठून आली तुझ्याकडे? अरे आता आपण पडत असताना मला ठेस लागून पडलो मी इथे आणि पायापाशी बघतो तर ही डायरी. आता डायरी काय वाचत बसलाय? चल अनुश्रीला सांगू. अरे ते झालं, पण हीच ती डायरी आहे जी हवेलीत असताना आम्हाला सापडली होती. आणि याच डायरीमध्ये सगळं लिहिलं होतं. जी एक एक लोक गायब झाली ना, ते याच डायरीत लिहिलं होतं. पण मला कळत नाही ही डायरी इथे कशी काय आली. आपण बघायची का वाचून ही डायरी? नको, आता नको वाचायला. पहिलं आपण अनुश्रीला सांगू. ठीक आहे चल. हे बघ हीच ती डायरी ज्याच्याबद्दल मी बोलत होतो तुम्हा दोघांना. तुला कुठे पण सापडली ही डायरी? आताच आम्ही पळत असताना माझ्या पायापाशी होती. ओ, हीच ती डायरी ज्याच्यात हवेलीबद्दल सर्व लिहिलं होतं. त्या साईडला जाऊया. कोणीतरी जाताना दिसतंय. कुठे ग? नक्की या साईडनीच तुला कोणीतरी जाताना दिसलं ना? हो हो, इकडेच. म्हणजे हवेली साईडला? अरे म्हणजे या डायरीत लिहिल्याप्रमाणे सगळेजण इकडेच आले होते. मला पण असंच वाटतंय. पण ही डायरी नक्की लिहिली कोणी? म्हणजे यांनी याच हवेलीत पार्टी करण्याचा प्लॅन केला. हो बहुतेक. आमच्या ग्रुप मधले 4 मित्रांचा ग्रुप म्हणजे अक्षय, प्रमोद, आदित्य आणि प्रसाद पार्टीची तयारी करण्यासाठी हवेलीतच थांबले आणि बाकीचा ग्रुप मुलींना घेऊन जंगलात फिरण्यासाठी गेला. अरे म्हणजे ते याच साईडला गेले होते. चल आपण पाहू. अनुश्री सावकाश चल. हो हो. पण इकडे तर कोणीच दिसत नाहीये. हवेली बघ समोर. आपण थोडी इथे आता विश्रांती घेऊ आणि मग बाहेर शोधायला जाऊ सगळ्यांना. हो चालेल. आता कुठे जायचं? आय थिंक तिकडच्या साईडला. हे बघ इकडून एक पायवाट दिसतीये. चल चल. परत तिथेच आलो आपण. आय थिंक आपण डायरीच्या साहाय्यानेच आणि त्या लोकांना शोधू शकतो. आणि डायरीशिवाय काहीच करता येणार नाही आपल्याला. ती डायरी आहे कुठे? ती डायरी हवेलीतच राहिली. शिट. आता हवेलीपर्यंत जायचं कसं? चला हाच एक रस्ता राहिलाय, बघूयात. चला. काहीच कळायला मार्ग नाही. फिरून फिरून परत तिथेच येतोय. अगं आपणही हवेलीचा रस्ता चुकला दिसतोय. हो. या साईडनी बघूया. हो चल. परत तिकडे आलो का आपण? हो. आपण मला वाटतं त्या साईडला जाऊयात. चल. चलो. या साईडला पण कोणी दिसत नाही. आपण एक काम करूया, तिघं आता डिवाइड होऊया. ओके. तू या साईडनी जा, मी सरळ बघतो, तू या साईडनी जा. थोड्या वेळाने आपण परत इकडेच भेटू. डन. ओके चलो. चलो. ओके चालेल.
होतं कोणी? नाही. होतं या साईडला कोणी? इकडे कोणी दिसले नाही. चला हवेलीच्या साईडनेच बघूया. हा? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मला इथे सेफ वाटत नाहीये आणि ही खूप असुरक्षित जागा आहे असं मला वाटतंय. त्यामुळे आपण प्लीज पुढे चल. जाऊयात. हे कुठे आलोय आपण वस्ती साईडला? ते बघ समोर आहे हवेली. आपण इकडे दुसरीकडे आलोय. याच्या बॅक साईडला जाऊन बघायचं का? चला हवेलीतच जाऊया. कसला आवाज? इथे तर कोण नाहीये. पण याच रूम मधून आवाज आला होता. हो ना. हो. पण आपण इथे आल्यावर कोण दिसत नाही का? आपल्याला भास झाला होता. मला वाटतं आपले हे सगळे भासाचे प्रकार आहेत, बाकी काहीच नाही. आय गेस आपण एकदा परत जाऊन बघूयात. बघू ती डायरी. चल आपण जंगलाच्या दिशेने जाऊन बघूया. हो चल. कुठे शोधायचं यार आपल्या मित्रांना? मला तर काहीच कळत नाही. असं वाटतंय की डायरी वाचून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात म्हणून. पण आपण तिथे आल्यावर आपल्याला काहीच दिसत नाही. तेच कळत नाही. कळत नाही हवेली हॉन्टेड आहे, जंगल हॉन्टेड आहे की काय? खरंय. तुझ्या भावाचा पण काही सुराग लागत नाहीये. थांब डायरी बघूया. जाऊया का आपण तिकडे? चला आपण तिथे खंडरच्या साईडला जाऊन बघूया. याचा भाऊ आणि मित्र कुठे आले असतील ग नक्की? कुठे हरवले असतील की गायब झालेत काय? मला तर काहीच पत्ता लागत नाहीये. रस्ता नसतील ना चुकले? हो पण शकतो, कारण हवेलीच बघ ना किती भयानक किती. चला एकदा आत तरी बघूया. हो बघूया. इकडे पण नाहीत ते लोक. आय थिंक त्या साईडला गेले असतील. पण तिथे खूप दाट जंगल आहे. सेफ राहील आपलं तिकडे जाणं? मला तर नाही वाटत यात. मग काय करायचं? थांबूया थोडा वेळ, वाट बघूया. थांबूया, कारण ऑप्शन Option नाहीये नाहीये. काही. असं नको व्हायला की ते आले ना आपण इथं कोणच नाही. पॉइंट आहे. ऍट द मॅक्स हवेलीच्या आजूबाजूला बघूया काही मिळतंय का. हो. इथे पण ती लोक मिळतील असं वाटत नाही आता. ऍक्च्युली काय करूया? जाऊया त्यांना शोधायला. खूप वेळ झाला. चल चल. कोणी दिसलं नाही ना? आज जाऊन बघूयात का? हा. एक काम कर, तू इथंच थांब, आम्ही दोघं बघून येतो.
कोणी नाहीये इथे. तेव्हा याच्या आत्म्याला शांती मिळू दे. अनुश्री चल पटकन. केतन थांब. तिला कुठे शोधायचं यार आता. काय कळत नाहीये. कुठे गायब झाली असेल पण अनुश्री. काय माहिती आता. सगळीकडे शोधून झालंय तेच ना. चल कब्रिस्तानात चल बघूया. तिकडे. झालं का नाही रे अजून. अरे आणखी तिथं कोणीतरी मेलंय. तिकडे थोडीशी जागा उकरून ठेव. तू जा आणि ती बॉडी घेऊन ये इकडं. कुठेच नाहीये. कुठे गेली असेल अनुश्री. तेच काय कळेना. चल इथं बाहेर जाऊन बघू. चल. आता हीच एक जागा राहिली तिला बघायची. हो एक काम कर, तू या साईडनी जा, मी इकडे बघतो. हा हो ठीक आहे. पण तुला सापडली की मला हाक मार. अनुश्री. ए अनुश्री. कुठे शोधायचं हिला आता. चल इकडे बघू. इकडे. या साईडला बघू चल. केतन. काय झालं ओरडायला. कोणीतरी गळा दाबला असं वाटलं. इथं आहे का कोणी आजूबाजूला गळा दाबायला. तुला भास होत असतील कदाचित. चल. चल. ही डायरी याच्याकडे कशी काय. काय माहित. ही डायरी तुमची आहे का. हो. हवेलीकडे जायचा रस्ता कुठे. येथे जंगलाच्या आतमधून जावा. थोडा शॉर्टकट आहे. तुम्ही लवकर पोहोचाल. ओके. थँक्यू. इकडून असेल ना रस्ता नक्की. तो म्हणतो तर जाऊन बघूया. चल. हा तिथूनच जा. तुला काय वाटतंय काली तर करत नसेल ना सर्व हे? मला पण त्याच्यावरच डाऊट आहे. कारण दुसऱ्या जंगलात कोणी नाही पण की ज्याला जंगलाबद्दल सगळं माहिती आहे. बरोबर ना. आपण एक काम करूया. कालीच्या घरी जाऊन बघूया की तो काय करतोय, कुठे जातोय, नक्की काय आहे. त्याचा हवेलीवर डोळा की तो का करतोय हे पण कळेल. तो नसताना आपण त्याच्यावर लक्ष ठेवू. चालते. चल जायचं. चल. आवाज नक्की इथूनच आला होता ना. हो.
हा, हे कसं काय पडलं? फोटो? हे दोघं तर हवेलीचे ओनर वाटतात. मागून कोणीतरी गेलं का रे आत्ता? तू बघ या साईडला. कुठे गेली डायरी? हे काय इथेच पायरीपाशी ठेवली होती. मग गेली कुठं? चल एकदा नीट बघू. तिथेच ठेवली होती मी. चल आपण जंगलाच्या दिशेनेच परत जाऊ. मला तर काहीच कळत नाहीये. परत इथेच आलो यार. चल या साईडला बघू. एक्सक्यूज मी, हा, इथे जवळ कुठे पाणी मिळेल? या इकडून जावा, तिकडे. चल रे. हो चल. शोधून शोधून दमलो यार. हे बघ इकडे काहीतरी दिसतंय. चल मग. कुठे चालले असतील हे दोघं? ही कोण पडली इथे? हॅलो. अरे ही तर तीच आहे जिने आपल्याला रस्ता सांगितला होता. हो ना यार. पण लगेच कसे कपडे बदलून आली? शिट. चल. काय आलं? मेली आहे ती. हा? डायरी इथे कशी काय आली? चल. हा? हा? बंद पण होत नाहीये. आता हा नळ कसं काय सुरू झाला आपोआप? काय माहित. सारखं कसं काय होतंय चालू? काहीतरी गडबड आहे इथे. चल चल इथून. तिने तर तुझ्या भावाला मारलं नसेल ना? हो मला पण तेच वाटतंय. आमचे सर्वच मित्र गेले. बघूया आता तुझ्या भावाचा तरी काही सुराग लागतोय का. हे दोघं माझ्या घरी कशाला गेले होते? हे जंगल आणि हवेली हॉन्टेड वाटत नाही पण मला. मला तर वाटतं हे सगळं या डायरीमुळे घडतंय. कारण का जसं या डायरीत लिहिलंय त्याप्रमाणे मला असं वाटतं या डायरीतच कोणाचा तरी आत्मा आहे. जंगलाचं आणि हवेलीचं काहीच नाहीये. काही कळत नाहीये. डायरी जाळून टाकायची का? मला पण तेच वाटतंय. कारण का जे काय घडतं ते या सगळ्या डायरीमुळे घडतंय. आणि जी लोक गायब झालीत त्यांच्याकडे ही डायरी होती आणि त्या डायरीत पण तसंच लिहिलंय. तू म्हणतोय तसंच करू. आपण ही डायरीत जाळून टाकू म्हणजे सगळे प्रश्न मिटतील. चल चल. चल आता जंगलाच्या बाहेर जाऊ.
डायरीमध्ये तर हाच रस्ता लिहिला होता बाहेर पडण्यासाठी. ही डायरी कोणी जाळली? बस. तू ह्या जंगलात एकटा काय करत होता? मला सारखे संशय येतात की माझ्या मागे कोणतरी फिरतंय. आणि मला मारण्याचा प्रयत्न करतंय कोणतरी, आणि सारखं माझी बॅग ओढून घेतंय. मला सारखे असे वेगवेगळे भास होत आहेत. ए थांब, ए थांब. वाटतं की कोणतरी माझ्या जीवावर टपलंय, कोणतरी मला मारणार आहे. सारखं मी असं जंगलातून पळतोय. माझ्याकडे येऊ नको, येऊ नको माझ्याकडे. काही काळजी करू नको, देवावर विश्वास ठेव, सगळं काही बरं होईल. या डायरीमध्येच कोणाचा तरी आत्मा आहे, पण नक्की कोणाचा आहे? अरे आपण तर परत कब्रिस्तान मध्ये आलो. बोलायचंय, आपण परत जंगलात आलो. हो ना यार. डायरी परत इथं? शिट, डायरी कशी काय आली इकडे? अरे आपण तरी जाळली होती ना. आणि काली कसा काय मेला? बघ तुला म्हटलं होतं ना, ज्याच्याकडे डायरी आहे तो मरतोय. अरे पण जर कालीने तुझ्या भावाला मारलंय तर मग त्याला कोणी मारलं? तो कसा काय मेला? काय माहिती आता यार. काहीच कळत नाहीये कोण करतंय, का करतंय. चल हा काय झालं रे? काही नाही, चल. महेश, आता हा महेश कुठे गेला? महेश, केतन, केतन, कुठे गेला असेल हा? महेश, महेश, कोणी ओढला असेल मला? आणि हा केतन कुठे गेलाय? केतन,
ही डायरी इथे कशी काय आली? इतर केतनकडे होती. तुम्हाला कसं काय माहिती? तुम्ही मारलं केतनला? तुम्ही ओळखता त्याला? असेलही किंवा नसेलही, मी त्यांनाही सांगितलं होतं इथं आलाय बोललं का, कोणी माझं ऐकलं नाही आणि सगळे गेले. आणि तू, मलाही माहितीये तू घरच्यांना, मित्र परिवाराला खोटं बोलून त्याला शोधायला इथे जंगलात आलाय, आणि तुम्ही सगळे मित्र पहिल्यासारखे मूर्खासारखे शांत बसायचं सोडून बोंबलत फिरला आणि सगळे मित्र गायब, आणि तू एकटाच राहिलायस का नाही? आणि तुम्ही इथे एकटे आला होता का तुम्ही मित्रांसोबत आला होतात? नाही नाही, मी माझ्या बायको सोबत आलो होतो आणि ते अचानक गायब झाली. काय? तिथे बघ किती मस्त जागा आहे, मला तिथे सेल्फी काढायच्या, मी पळते. अगं थांब की. ऐक ना राज, मला नाही झाडात येतं नाही रील बनवायची. ओके. तर ही पर्स पकड आणि हे बघ, मी तुला सॉन्ग दाखवते. अरे पण तू उभे काढू ना. नाही नाही, मला एकटीला दरवेळेस काय रे सोबत सोबत. काय भारी रुपये संपलं का? जर बघू दे मला. वाव, खूपच मस्त काढलंय. मला मागून आवाज आला कसला तरी. काही नाही ग, कसला आवाज? बस झाला असेल तुला तुला. ना कसलाही आवाज आलेला नाही. चुप्पा. अरे ऐक ना यार. चुप्पा, तू सुरू झाली नेहमी सारखी. ओके सॉरी यार, सॉरी. काढूया आपण. हा? गेला का मला? आता काय केलं मी? तुला साधे फोटो काढता येत नाही बायकोचा? मला ऑफिसला येता सगळं सोडून आलं ना तुझ्यासाठी. ठीक आहे, आलायस मग माझ्यासाठी टाइम देतोस का तू? माझ्यासाठी एक काम कर. अरे मग इथं दुसरं कोण दिसतंय का? तुझ्या बरोबरच आहे ना. ऐक ना रुपा, हे बरोबर नाहीये बरं का तुझं. मला ना आता तू फार इरिटेट करायला लागला का? आणि तू काय करतेस? फार मजा येते का? माझं ना खरंच मी खूप मोठी चूक केली तुझ्याशी लग्न करून. कुठला तरी NRI आला असता, त्याच्याशी लग्न करून मी अमेरिकेत गेले असते. जा ना. जाणार. तुझ्या मागे आलो होतो का तेव्हा मी? जाते जाता जाऊनच दाखवते. अरे आयुष्य गेलं ना तुझ्यासाठी, तुझ्या सुखासाठी राबतोय ना इथे. रुपा लक्ष ठेवा. मी ऐक ना रुपा, इकडे ये. या आयुष्याची माती करून घेतली त्यासाठी. काय केले तरी किंमत नाही, नाही का? रुपा ऐक ना ग. मी नाही येणार आहे, मी चालली आहे घरी. खरंच घरी गेली काय? अरे यार, शिट. समजून घे ना ग. अगं मैत्रिणींना तुझ्या मी मदत करतोय तुझ्यासाठी ग, तुझ्यासाठी ना. दिसतच नाही. रुपा, ए रुपा, रुपा कुठे गेली असेल ही? रुपा.
रुपा फिरून फिरून इथंच परत येतोय. जंगलात बाहेर कसं पडायचं मला काय रे आता. म्हणजे तेव्हापासून तुम्ही एकटेच फिरता इथे? बायको मिळाली नाही तुम्हाला? तेव्हापासून मी तिला शोधतोय. आता माझी या कालचक्रातून सुटका झाली. आता माझी जागा तू घेतलीस. आता या कालचक्रात तू अडकलास. म्हणजे मला काही कळत नाहीये आणि माझे मित्र पण सापडत नाही होतो. तुम्ही काय बोलताय मगापासून? मला प्लीज इथून जाऊ द्या ना. काय झालं? ऑन ड्युटी. आता माझी ड्युटी संपली. नवीन अपॉइंटमेंट ले कर. अभी माय चला. कुठे गेला? Help! Help! नाही जाऊ शकत. अडकला रे. म्हणजे हे खूप वर्षापासून असंच कालचक्र चालू आहे, यातून सुटका नाही. Help! Help! जी लोक गायब केली होती आपण त्यांचं एक एक सामान ताब्यात घेतलेलं आहे. आता ते सामान घेऊन ये. या जंगलामध्ये कोणीच वाचू शकणार नाही. ही जागा माझी आहे. हे जंगल आता माझे आहे. इथं जर आलात तर परत जाऊ शकणार नाही.